नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये। तर गेल्या 2 दिवसांमध्ये जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे आणि गारपीट झालेली आहे, तर यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। तर याच नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता जो काही सरकारने पीक विमा मंजूर केलेला होता, तर तो पीक विमा आता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। तर तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे, किती तालुके पात्र झालेले आहे, त्यामध्ये किती महसूल मंडळ पात्र झाले आहे आणि प्रत्येकी तालुक्याला किती जो काही पीक विमा आहे तो प्राप्त झालेला आहे, तर याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर तो कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, त्यामध्ये किती शेतकरी हे झालेले आहे पात्र, तर सविस्तर अपडेट बघूया। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा किंवा तालुका यामध्ये निघू शकतो किंवा तुमचं कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला 2च मिनिटांमध्ये मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 दिवसाच्या अवकाळी पावसामुळे जी काही गारपीट झालेली आहे, तर त्याचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता जे काही फळबाग आहे किंवा भाजीपाला आहे, याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे नुकसान झालेलं आहे। आणि यासाठी 16 जिल्ह्यांची यादी जी निघालेली आहे, तर ते 16 जिल्हे कोणते आहेत, तर त्यामध्ये कोणकोणते तालुके आहे किंवा त्यांना किती पैसे मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये शासनाचा GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस झालेला असल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आणि याचमध्ये आता जी काही मदत आहे ती मदत देण्याबाबत अवेळी पाऊस आणि अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारखी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि पुढील हंगामासाठी उपयोगी पडावं म्हणून शेतकऱ्यांना अनुदान देखील देण्यात आलेलं आहे। तर ते एका हंगामामध्ये एक वेळा याप्रमाणे आपल्या राज्यातील आपत्ती प्रतिसाद निधीतून जी काही विहित दराने मदत केली जाणार आहे, तर तसेच राज्यातील आपत्ती प्रतिसाद विविध इतर मान्यबाबत देखील जी काही मदत करण्यात येत आहे, तर त्यामध्ये शासन निर्णयाची महसूल व वन विभाग क्रमांक 2022 ते 23 या अंतर्गत 26 मार्च 2024 अन्वये राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी सुधारित दर व विकास या मार्गाच्या अनुयायी लागू करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये अवकाळी पाऊसग्रस्त जिल्ह्यांना किती मदत मिळणार आहे, तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे नाशिक। तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्याला सुद्धा 155 कोटी रुपयाची काही रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे। त्यानंतर बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्यासाठी सुद्धा 241 कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती मिळण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यासाठी सुद्धा 18 कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव। तर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यासाठी सुद्धा 4 कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे। त्यानंतर अहमदनगर असेल तर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही रक्कम आहे ती 160 कोटी मिळणार आहे। त्यानंतर सोलापूर जिल्हा असेल तर सोलापूर जिल्ह्याला सुद्धा सोलापूर जिल्ह्यासाठी जी काही रक्कम आहे ती सुद्धा वितरित केली जाणार आहे। तर 111 कोटी रुपये जी काही आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानंतर सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 6 कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही जी काही रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे। त्यानंतर सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यासाठी सुद्धा 22 कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतर धाराशिव जिल्हा असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 218 कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यावरती ही धाराशिव जिल्ह्याची रक्कम देखील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे। त्यानंतर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 97 कोटी रुपये जे काही आहे ते मिळणार आहे। त्यानंतर कोल्हापूर असेल तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपये जे काही आहे ते शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्या अकोला जिल्ह्यासाठी सुद्धा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम वितरित केलेली आहे ती वर्ग करण्यात येणार आहे। त्यानंतर जालना जिल्हा असेल तर जालना जिल्ह्यासाठी सुद्धा 160 कोटी रुपये देण्यात आलेले आहे आणि परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 206 कोटी रुपयाचं जे काही आहे ते वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर नागपूर जिल्हा असेल
तर सरासरी नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो, तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 52 कोटी रुपये जे काही आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि या 52 कोटी रुपयाचं जे काही पीक विम्याचं वितरण आहे ते येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे. त्यानंतर नागपूर असेल तर नागपूर जिल्ह्यासाठी सुद्धा 52 कोटी रुपये मिळणार. त्यानंतर लातूर असेल तर लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा 24 कोटी रुपयेचं जे काही आहे ते वितरण राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यानंतर अमरावती जिल्हा, तर अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 कोटी रुपये जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. तर यामध्ये महसूल मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची अट लावण्यात आलेली नाही, म्हणजे शेतकऱ्यांना क्लेम सुद्धा करण्याची गरज नाही. तर सरकारचा जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे. तर जवळपास 26 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये या अगोदर जे काही 40 तालुक्यांमध्ये सरसगट पीक विमा मिळणार होता, तर तो देखील आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तर अशी माहिती सध्या देखील समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासंदर्भातलं 24 जिल्ह्यांचं आणि 40 तालुक्यांचं महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.